नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे कला पहाटे 4 वाजता उठून त्या डिझाईन पूर्ण करते. आता 6 वाजलेले असतात. लगेचच कला विचार करते की आता आपण नाश्ता देखील बनवून घेऊ. आता इकडे अद्वैत रूम मध्ये डुकल्या घेत असतो. आता अद्वैतला जाग आलेली असते. अद्वैत म्हणत असतो, मी तर ठरवलं होतं झोपायचं नाही, आणि जेव्हा मी शेवटचं घड्याळात बघितलं होतं तेव्हा 3:30 पावणे 4 झालेले होते. तेव्हा तर ती अति आगाऊ गाढ झोपेमध्ये होती. आता तर 7 वाजलेत, म्हणजे आता 3 तास झाले, आणि 6 वाजता तर घरातले एक एक जण करून उठायला देखील लागतात. 2 तासात तर डिझाईन शक्यच नाही, आणि एक तर तिच्या हाताला लागलेला आहे, म्हणजे डिझाईन तर काय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तो थोडासा खुश होऊन खाली येतो, तर त्याला किचन मध्ये दिसतं कला ही किचन मध्ये नाश्ता तयार करत असते. अद्वैत आता खाली येऊन खरे खरे म्हणत कलाला विचारत असतो. तेव्हा कला म्हणते, काय रे असं काय विचारतोय? तेव्हा अद्वैत म्हणतो की तू इकडे कशी? तेव्हा कला म्हणते, मी तर इकडेच असते, असं काय विचारतोय मला? अद्वैत म्हणतो की तू इकडे काय करतेस? तेव्हा कला म्हणते की अरे ब्रेकफास्ट करतेय. आणि चांदेकर गुड मॉर्निंग. अद्वैत म्हणतो की का? तेव्हा कला मुद्दामच अद्वैतच्या डोक्याला हात लावून त्याला ताप वगैरे आहे का हे चेक करत असते. अद्वैत रागाने विचारतो की काय चाललंय नेमकं तुझं? तेव्हा कला त्याला म्हणत असते की अरे हल्ली जरा तू जास्तच रात्रपाळ्या करतो, कधी कामामुळे तर कधी घोरण्यामुळे. तेव्हा अद्वैत म्हणतो की कळलं मला. तेव्हा कला म्हणते की अरे तुझी झोप न झाल्यामुळे तुला ताप वगैरे आला काय हे बघत होते. कला आता अद्वैतलाच प्रश्न विचारत असते की तू मला भरपूर महिन्यांपासून बघतो की मी सकाळी सकाळी उठल्यानंतर या किचन मध्ये काम करत असते, मग तू आज माझ्याकडे असा अचानक आला का बरं? तेव्हा अद्वैत मात्र काही बोलत नसतो. कलाच म्हणत असते की अरे तू आता इकडे आला ना, सकाळी सकाळी आमच्याकडे असं म्हणतात की समोरच्या व्यक्तीला विश करावं, म्हणून तुला मी गुड मॉर्निंग म्हणले, आणि तू लगेच विचारायला लागला की का बरं असं बोलले. तेव्हा आता अद्वैत मनातच विचार करत असतो की ही तर मला फ्रेश दिसते, म्हणजे हिची झोप झालेली असावी. तेव्हा लगेच कला म्हणायला लागते की खरं तर अद्वैत चांदेकर, मला तुला थँक्स बोलायचे, कारण की रात्री तू तुझ्या कामामध्ये व्यस्त राहिला आणि माझी छान झोपही झाली. अद्वैत मात्र आता कलाकडेच बघत असतो. अद्वैत म्हणत असतो की रात्री जरा मी कामामध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे माझी झोप नीट झालेली नाहीये. आणि आता तो कॉफी पित असतो आणि तो म्हणत असतो की मला ती सानिका डिझाईन पाठवणार होती, तिने अजूनही त्या डिझाईन पाठवलेलं नाही. आणि बघताच क्षणी त्याच्या मोबाईल वरती नोटिफिकेशन येतात आणि त्या डिझाईन त्याला आलेल्या असतात. आता तो त्या डिझाईन बघत असतो आणि तो विचार करत असतो की ह्या डिझाईन इतक्या परफेक्ट आणि या अतिआगाऊच्या हाताला इतकं लागलेलं आहे, तर तिला हे कशा काय बनवता आल्या असतील आणि इतक्या परफेक्ट. आता असा विचार करतच अद्वैत विचारात पडलेला असतो. आता इकडे सकाळी सकाळी रोहिणी वैतागून सुटलेली असते, कारण की कोणतरी दरवाजा वाजवत असतं. तेव्हा ती रागातच दरवाजा उघडण्यासाठी जाते. म्हणत असते की कोण आलं इतक्या सकाळी सकाळी, झोपू पण देत नाही. दरवाजा उघडून बघते तर काय राहुलच असतो, आणि ती राहुलला रागातच विचारते की काय रे, कशाला उठवलं मला सकाळी सकाळी? राहुल म्हणत असतो की आई, मी तुला एक गुड न्यूज देणार आहे. तुझा राग बघ कसा एकदम झिरो होतो ते, आणि तुझा मूड कसा टाईट होतो ते बघच. तेव्हा रोहिणी लगेचच म्हणते की चल रूम मध्ये चल, आणि मग आतमध्ये येऊन राहुल आता रोहिणीला सांगू लागतो की मी नैनाला मॉडेलिंग साठी भर घालतोय, आणि तू बघ स्वामीनाथनचे शूटचे वर्क देखील मिळालेले आहे, आणि हे जेव्हा घरामध्ये कळेल तेव्हा किती मोठा ड्रामा होईल. रोहिणी आता हसतच असते. आता रोहिणी फारच खुश झालेली असते आणि म्हणते की आपल्याला जर यांचा गेम करायचा असेल ना, तर एवढ्या गोष्टींनी नाही होणार, यापेक्षा देखील मोठी गोष्ट करायला हवी, अजून मोठा बॉम्ब फोडायला हवा. तू एक काम कर, नैनाला एक दुसरी असाइनमेंट मिळून दे. स्वामीनाथनच्या असाइनमेंटच्या टायमिंगला नैना ही दुसरा शूट करत असली पाहिजे, ती त्यावेळी तिकडे असली पाहिजे, आणि थोडेसे जास्त पैशांसाठी ती तिकडे नक्की जाईल, कारण की तुला माहिती आहे ती किती पैशासाठी स्वार्थी आणि लोभी आहे ते. स्वामीनाथनच्या जर शूटला ती वेळेवरती पोहोचली नाही तर स्वामीनाथन किती हायपर होईल हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग अद्वैत चांदेकर आणि घरातल्यांना एकाच वेळी स्वामीनाथनची नाराजी आणि नैनाच्या नवीन शूटमुळे झालेली चांदेकरांची बदनामी, म्हणजे एकाच दगडामध्ये 2 पक्षी मरतील, तर ते ऐकून आता राहुल देखील फारच खुश झालेला असतो. आता रोहिणी राहुलला प्रश्न विचारत असते की नैना कोण आहे माहिती आहे तुला? तेव्हा राहुल म्हणतो की माझी बायको. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मूर्खा, ते तुझ्या लग्नाआधी ती कोण होती? कलाची बहीण. म्हणजे सगळ्यात जास्त बोलणे कुणाला ऐकायला लागतील? कलाला. तेव्हा राहुल आता टाळ्या वाजवत असतो आणि मामा यू आर सो ग्रेट असं म्हणत तो खूपच खुश होत असतो. आता इकडे दुसरीकडे काजल ही रेस्टॉरंट मध्ये आलेली असते आणि विचार करत असते की आज सोहम आला नाही. तेवढ्यातच एका मुलीने काजलला बोलवलेलं असतं. ए वेटर चल आमची ऑर्डर घे असं म्हणत तिने बोलवलेलं असतं. तेव्हा तिथे आता काजू पोहोचलेली असते.
ती म्हणत असते की मी एवढं साफ करते आणि मग तुमची ऑर्डर घेते. आता काजू म्हणत असते की मी असं जर बोलले असते आणि हे जर सोमने ऐकलं असतं ना, लगेच तो मला बोलला असता की बॅड मॅनर्स, ग्राहक हा देव असतो देव. बरं झालं तो आला नाही, आता मला माझ्या स्टाईलने काम करता येईल. आणि मग आता काजू लगेच टाळ्या वाजवत कॉलर टाईट करत विचारत असते, बोला मॅडम काय ऑर्डर आहे तुमची. आता इकडे दुसरीकडे अद्वैत आणि आबा नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा कला तिथे येते. तेव्हा अद्वैत कलाला विचारत असतो की हात बरं झाला वाटतं, घरातले सर्व काम करते. तेव्हा कला म्हणते अरे नाही, मी त्यावरती रुमाल बांधला. तेव्हा अद्वैत म्हणतो की रुमाल बांधून काही होत नाही, त्यावरती मलम वगैरे लावायचा असतो आणि मुळात म्हणजे फार ऍक्टिव्हिटी काही करू नको. तेव्हा कला म्हणते की फार ऍक्टिव्हिटी करू नको म्हणजे काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की बाहेरचं कोणतंही असं काम ज्याने हातावरती ताण येईल. कला आता म्हणत असते की अरे मगाशी कुरिअर आला होता, एक सही करायची होती, तो पेन सुद्धा मला हातामध्ये धरता येत नव्हता, तेव्हा मी काम काय करणार. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे अरे रे गेट वेल सून. तेव्हा आबा हसतच म्हणतात की अरे गेट वेल सूनचा अजून एक अर्थ होतो, घराला आपल्या कलासारखी सून हवी. आबा आता हसतात. आबा आता हसतच असतात आणि म्हणत असतात की अरे जरा मी शब्दांचा खेळ केला. आणि आबा म्हणतात की हे बघ, ही आता आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि तू इतकी तिची काळजी घेतोय आणि खरंच तुझी बायको खूप चांगली आहे, अशीच तू तिची काळजी घेत जा. राहुल आणि रोहिणीच्या प्लॅन नुसार एक व्यक्ती नैनाला कॉल करतो आणि विचारत असतो की मॅडम तुम्ही मॉडेलिंगचे असाइनमेंट घेता का. तेव्हा लगेचच नैना हो बोलते आणि त्याला सांगते देखील की मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय ते देखील विचारते. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की मी जेट ऍड्स एजन्सी मधून बोलतोय, मॉडेलिंग संदर्भात तुमचा रेफरन्स मिळाला होता. तेव्हा नैना म्हणते की मी प्रोफेशनल असाइनमेंट घेते, काय ते बोला, काय डिटेल्स आहेत. तेव्हा तो व्यक्ती बोलतो की एक अर्जंट शूट आहे आणि ते आजच. तेव्हा नैना म्हणते की आजच. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हो आजच. आम्ही दुसऱ्या एका मॉडेल सोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते, पण काही कारणामुळे ते रद्द झाले आणि मग तुमचा रेफरन्स मिळाला. हाय बॉडी फिगर आणि सर्व काही परफेक्ट आहे आणि तुम्ही जर तयार असाल तर आजच शूट करून घेऊया. तेव्हा नैना म्हणते की आज जरा डिफिकल्ट आहे, आपण उद्या किंवा परवा करू शकतो का. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की नाही जमणार, आम्ही क्लायंटला कमिटमेंट दिलेली आहे, त्यामुळे आजच शूट करून द्यावं लागेल. आणि तो व्यक्ती म्हणत असतो की फक्त एकाच तासाचा शूट आहे आणि तुम्हाला एका तासाचे 10 लाख रुपये मिळतील. नैना विचारते की काय काय किती पैसे. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की 10 लाख रुपये. आता नैना म्हणते की ठीक आहे, ओके, मी तुम्हाला 5 मिनिटात कॉल बॅक करते, असं म्हणत ती फोन ठेवते. नैना फारच खुश झालेली असते. तेव्हा आता नैनाच्या डोक्यात विचार आलेला असतो की आता मी नेमकं काय करू. स्वामीनाथनचा शूट सुद्धा आजच आहे, तिकडच्या पेक्षा इकडे पैसे देखील जास्त मिळत आहे, काय करू, जाऊ की काय. आता ज्या माणसाने नैनाला फोन केलेला असतो तो माणूस आता राहुलला फोन करतो आणि सांगतो की सर काम झालं. आता हे ऐकून राहुल फारच खुश झालेला असतो. आता अद्वैत आबांना इकडे म्हणत असतो की स्वामीनाथनचा आज फोटोशूट आहे, तेव्हा तुम्ही देखील चला. तेव्हा आबा म्हणतात की अरे पाऊस आहे, तू एक काम कर, तू कलाला घेऊन जा, मी नाही येऊ शकत. तेव्हा कला लगेचच म्हणत असते की आबा नको, मी नाही जात, तसंही मला याच्या कामातलं काहीही कळत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो त्यात खोटं काय आहे आणि तू मला आबांसमोर खोटं पाडायचा का प्रयत्न करत असते नेहमी. तेव्हा कला लगेच म्हणते की 1 मिनिट, मी खोटं सुद्धा बोलत नाही आणि मी कोणाला खोट्यात देखील पाडत नाही, तुला माहित नाही मी कोण आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे. तेव्हा कला म्हणते की अगदी खरे. अद्वैत लगेचच म्हणतो की आडनाव आणि स्वभाव याच्यात फरक नाही. तेव्हा लगेच आता आबा डोक्याला हात लावतात, म्हणतात की अरे आता तू तिची काळजी घेत होता आणि किती चांगला सुसंवाद सुरू होता आणि अचानक काय झालं हे. तेव्हा आता अद्वैत लगेचच म्हणतो की आबा माझं इतकंच म्हणणं आहे की एक ऍक्च्युअल बिझनेस रन करणं आणि घरातलं काम करणं हे वेगळं आहे. कला म्हणत असते की हे काय ऐकवतोय मला, मी काय लगेच तुझ्यासोबत नाही येणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू जरी म्हणालीस ना मला यायचंय तरी मी तुला घेऊन जाणार नाही, कारण की तिथं फोटोशूट आहे, तिथे तुझी काही गरज नाही. लगेचच आता अद्वैत उठतो. तेव्हा लगेचच आबा म्हणतात की अरे हे काय चाललंय तुमचं, लहान मुलासारखे भांडता. अरे तुम्हाला आता मुलं होतील तरी देखील तुम्ही असंच भांडणार आहेत का लहान मुलासारखे. तेव्हा कला लगेच म्हणते बघा ना आजोबा. तेव्हा लगेचच आबा म्हणतात की तू देखील तुझ्या नवऱ्यासारखी आहे, तेव्हा तुम्ही दोघे जरा कमी भांडा. कला लगेच मान खाली घालून आबांना सॉरी बोलते. अद्वैत देखील आबांना सॉरी बोलतो. तेव्हा आबा बोलतात की बघ कलाला काही या शूट मधलं माहित असो किंवा नसो तरी देखील तू तिला सोबत घेऊन जाणार आणि तुला सगळी माहिती देण्याची जबाबदारी ही तुझ्यावरती असेल. हे बघ अद्वैत आणि कला, तुम्ही दोघं नवरा बायको आहात, आता तुम्ही भांडायचं नाही, एकमेकांना साथ द्यायची. आबा कलाला म्हणतात की हे बघ कला, तुला आज जावंच लागेल. तेव्हा आबा म्हणत असतात की कळतंय का मी काय सांगतोय ते. तेव्हा दोघे सुद्धा मान डोलावतात. तेव्हा आता आबा रूम मध्ये निघून गेलेले असतात. अद्वैत आणि कला एकमेकांकडे रागाने बघतात आणि दोघेही आपल्या आपल्या कामाला निघून जातात. नंतर इकडे स्वामीनाथनच्या शूटची तयारी सुरू असते. त्यानंतर तिथे अद्वैत कला देखील येतात. त्यांना बघून स्वामीनाथन म्हणतात की या मी तुमचीच वाट बघत होतो. स्वामीनाथन विचारत असतात की आबा नाही आले. तेव्हा अद्वैत सांगत असतो की पावसामुळे ते नाही आले,
आले, त्यांना ऍक्च्युली पावसाचा त्रास होतो, त्यामुळे त्यांनी आम्हा दोघांना पाठवले. तेव्हा स्वामीनाथन म्हणत असतात, पण नैना नाही आली का? तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत नाही असं म्हणतात. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हरकत नाही, ती येईपर्यंत आपण शूटिंगचं डिस्कस करूया. स्वामीनाथन म्हणत असतात, काय आहे ना, हे जे डिझाईन आहेत ना, हे इंडो वेस्टर्न्स आहेत आणि शूट देखील त्याप्रमाणेच व्हायला हवं. आणि आपली स्कीम काय आहे याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते. अद्वैत आणि कला देखील छान प्रकारे माहिती देत असतात. कला देखील खूप काही माहिती देते. अद्वैत मात्र आता कलाकडेच बघत असतो. कलाचे जे काही विषय आहे ते ऐकून स्वामीनाथन तर खूपच खुश होतात. स्वामीनाथन तर म्हणतात की मिसेस चांदेकर, तुम्ही जे काही सांगताय ना ते अगदी परफेक्ट आहे. इतक्या वर्षांपासून मी इथे वर्किंग करतोय तरी देखील ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. खुश होऊनच मग ते कलाला आणि अद्वैतला दोघांनाही थँक्यू बोलतात. स्वामीनाथन म्हणत असतात की तुम्ही थोडेसे रिलॅक्स व्हा, तोपर्यंत नैना येईलच. तेव्हा अद्वैत फक्त कलाकडे बघत असतो. त्यानंतर नैना इकडे फॅशनेबल कपडे घालून फोटोशूट करून घेत असते. राहुल तिचे फोटो काढत असतो आणि नैनाच्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू असतं. इतके कमी पैसे, तिकडे इतके जास्त मिळत आहे, मी तीच ऑफर करू का, असं तिच्या डोक्यामध्ये सारखं चाललेलं असतं. राहुल विचारतो, काय नाही ना, काय चाललंय? राहुलच्या फोनवरती एक कॉल येतो आणि तो म्हणत असतो की अगं मला अर्जंट आहे, मला लगेचच जावं लागेल. आणि असं म्हणत तो लगेचच रूम मधून बाहेर येतो आणि बाहेर येऊन हसत असतो. आणि राहुल म्हणत असतो की मला खात्री आहे तू काय निर्णय घेणार आहेस ते, आणि मला माहिती देखील आहे तू काय विचार करतेस ते. मला जो निर्णय हवाय तू घ्यावा, तू तोच घेणार. नैना आता रूम मध्ये विचार करत असते की राहुलला पण ना आताच इमर्जन्सी यायला हवी होती. आता तेवढ्यातच त्या व्यक्तीचा कॉल येतो. तेव्हा नैना लगेचच सांगते की मी रेडी आहे आणि आपण शूट करूया. आता हे ऐकून तो माणूस खुशच होतो, कारण तो राहुलचा माणूस असतो. तो व्यक्ती नैनाला म्हणत असतो की आता आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल. तेव्हा नैना हो म्हणते, तुम्ही फक्त मला ऍड्रेस पाठवा, मी त्या लोकेशनला येऊन जाईल. आणि असं म्हणून नैनाने आता फोन ठेवलेला असतो. राहुल आता इकडे रोहिणीकडे आलेला असतो. त्याने काढलेले जे फोटो असतात ते फोटो आता तो रोहिणीला दाखवत असतात. नैनाने कशा प्रकारचे कपडे घातलेले असतात ते बघून रोहिणी फारच जास्त खुश झालेली असते. इकडे अद्वैत आणि कला बसलेले असतात. तेवढ्यातच स्वामीनाथन तिथे येतात. ते म्हणतात, इतका उशीर झालाय, अजून देखील नैना आलेली नाहीये. त्यावेळेस ते आता अद्वैत वरती चिडत असतात. ते म्हणत असतात की नैना अजून का बरं आली नाहीये. तेव्हा अद्वैत विचारतो, मला काही कळून नाही राहिलं नेमकं तुम्ही काय म्हणताय. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की संधी द्या असं म्हणायचं आणि वेळेवरती पोहोचायचं नाही. अहो नैना का बरं आली नाहीये. तेव्हा अद्वैत विचारतो की नेमकं तुम्ही कुणाबद्दल बोलताय. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की तुमच्या भावाची बायको नैना चांदेकर. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघांनाही धक्काच बसतो. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो, मी जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा ती प्रत्येक वेळेस मला मॉडेलिंग साठी माझ्याकडे संधी मागायची आणि मी या साईन साठी तिला मेन लीड सिलेक्ट केलं होतं आणि आता मुख्य मॉडेल तीच होती, तरी देखील ती आलेली नाहीये. असं हे योग्य नाहीये. आणि स्वामीनाथन फारच चिडलेला असतो अद्वैत वरती. स्वामीनाथन विचारत असतात की तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाहीये का. तेव्हा अद्वैत हो नाही करत असतो. आणि अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, अद्वैत म्हणत असतो म्हणजे तुला माहिती होतं. तेव्हा कला म्हणते की गप्प बस, मला ज्या प्रकारे तुला आता कळालंय त्याच प्रकारे मला देखील आता समजतंय की नैना मॉडेलिंग शूट करते म्हणून. नैना आता ह्या अशा प्रकारचे शूट करते ही बातमी जर बाहेर गेली तर किती चांदेकरांचे वाभाडे निघतील याच्या टेन्शन मध्ये ते असतात. आणि अद्वैत आणि कला आपल्या मोबाईल वरती काहीतरी करत असतात. स्वामीनाथन आता अद्वैतलाच म्हणत असतात की मला मॉडेल म्हणून तू हवा आहे आणि मी हे तुला हक्काने सांगतोय. म्हणून आता अद्वैत मॉडेल म्हणून उभा राहतो. म्हणून त्याच्यासोबत मॉडेलिंगला काही मुलींना उभं करतात आणि त्यांचे फोटो काढतात, परंतु त्यातल्या एकाही मॉडेलला सर कॉम्प्लिमेंट करत नाही. तेव्हा स्वामीनाथन लगेच कलाला विचारतात, कला मला असं वाटतंय की हे काम तू करावं. कला अगदी आता विचारातच पडते आणि अद्वैत आता तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा आता कला या मॉडेलिंग साठी कशी उभी राहणार हे आता आपल्याला बघणं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.